इथे आधी नमक कर, नमक कर. तो घेणार आहे तुला. नमक कर, नमक कर आधी. नमस्कार मंडळी, शुभप्रभात. शुभप्रभात नाही म्हणताय ना, शुभ दुपार. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल माझी भ्रमंतीमध्ये. मी विशाल लाड. सर्वप्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या लाख लाख शुभेच्छा. आपल्या मराठी वर्षाच्या नवीन नवीन शुभेच्छा. आणि हो, आपण चाललो आता गिरगावला दरवर्षी प्रथेप्रमाणे. डायरेक्ट तिथे भेटूया. माझे मित्र पुढे गेलेत. वैदू आणि वीरा नाही आहे, कारण मला ॲक्च्युली खूप लेट झाला. बरं, तर मी म्हणत होतो आपण आता ट्रेनमध्ये आहोत. आणि वैदू आणि वीरा ह्यासाठी नाही, कारण वीरा खूप ऊन आहे, दुपार झालेली आहे. लवकर निघाला असतो तर वीराला घेऊन गेलो असतो. आणि मला शूट करायचं आहे, त्याच्यामुळे जर मला शूट करायचं आहे तर तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे, तर मला व्यवस्थित शूट करणं इम्पॉर्टंट आहे. वीरा असेल तर मला शूट नाही करता येणार. आणि वैदूला घरातली कामं आहेत, तर त्यांना घेऊन मला मठात जायचं होतं, स्वामींच्या, जे गिरगावमध्ये आहे. बट ठीक आहे, आत्ता नाही, पण संध्याकाळी मी प्रयत्न करेन मठात घेऊन जायचं. आता आपण डायरेक्ट मिरवणुकीत भेटू. चला. आपण आता आहोत चर्नी रोड ब्रिजवर. आणि समोर बघताय फोटो सेशन चालू आहे. आणि ह्यासाठीच हा यंग पब्लिक इथे जास्त येतो. आपला पाडवा साजरा. आणि रस्त्यावर पण बघाल तर खूपच पब्लिक आहे. इथे पब्लिक आहे, अजूनही पब्लिक येतो आहे, एवढा लेट झाला आहे तरी. आणि इथे लोकांची मनं पण खूप जुळतात. समजून जा मला काय बोलायचं आहे ते. बघायचं असेल तर प्रत्यक्ष येऊन बघा. थेट हा जातो गिरगावमध्ये रस्ता. इथे आहे हिंदूजा कॉलेज आणि हे आहे चर्नी रोड. स्टेट तुम्ही खाली उतरलात की तुम्हाला दिसतं इतका पब्लिक आहे, जो अजूनही मिरवणुकीमध्ये सहभागी होणं उत्सुक आहे. आणि ही मिरवणूक जवळजवळ दुपारी 3 वाजेपर्यंत चालूच असते. ऊन बघा रे बाबा. आणि ह्या साड्या नेसून कसे राहतात. पण ही आवड आहे आपली मराठी सण जोपासण्याची. यंग पिढीची ही धडपड बघून आनंद होतो. पण काही यंग माणसं जास्तच उतावळी आहेत. दाखवतो तुम्हाला.
भारत फिटनेस सेंटर याच्या मोहिमेत त्यांचं स्वागत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तुमचं खूप खूप स्वागत. नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. प्लास्टिक मुक्त पर्यावरणाची संदेश देणारे आहे चित्ररथ आहे. जीवन विद्या मिशन यांच्या सहकार्यांचं आम्ही स्वागत करतो. फायनली गर्दीतून बाहेर आलो. बघितलात तुम्ही किती गर्दी होती. त्यामुळे तिथे बोलण्याचा धाडस मी तरी नाही केला. शूट करतानाच मला मोबाईल वॉलेट सगळं सांभाळावं लागतं कारण गर्दीच्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे. बरं, सो आजच्या पाडव्याचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षीच असते ही मिरवणूक गिरगावात. सकाळी 8 वाजता फडके मंदिर इथून चालू होते, पण माझी सकाळ लेट झाली त्याच्यामुळे मला येता नाही आलं. आणि ह्यावर्षी थीम होती रामराज्य. आणि जर इथे यायचं वैशिष्ट्य म्हणजे फार मोठी तरुणाई म्हणजे कॉलेजमधली म्हणजे शाळेत शिकणारी जे कधी 364 दिवस साड्या नाही नेसत ते एक दिवसासाठी साड्या नेसतात. आणि खरं बोलायचं झालं तर आपलं मराठी पण जपतं हे आणि खूप मजा येते. लोक इथे एकमेकांचे पोशाख बघायला येतात, एकमेकांना कॉम्पीट करायला येतात, फोटो काढतात. बघितलं असेल माझ्या मागे पण अजून गर्दी आहेच आणि मजा आली. जर तुम्ही मिस केला असाल तर पुढच्या वर्षी तुम्ही पण या. बस इतकंच सांगेन. वैदूला आणि वीराला वैदूला तर मी दाखवलं पण वीराला मला दाखवायचं होतं. गेली 10-12 वर्ष मी ढोल पथकात होतो, त्याच्यानंतर मॅनेजमेंटमध्ये होतो. बट आता काही कारणास्तव मला नाही जमत ह्या करायला. वीराला यावर्षी नाही आणलं ते बरं झालं कारण गर्दी इतकी होती. म्हणजे खूप वर्षानुवर्षे जे काय आपण प्रावीण्य बघतो किंवा जे काही वास्तू बघतो इथे ते हळूहळू कमी होत चालल्यात आणि गर्दी वाढत चालली. ह्याच्या अगोदर गर्दी इतकी नव्हती म्हणजे अगदी 10 ते 12 माणसं असायची. पण आता काय बाबा गर्दीच गर्दी आहे. लोक कुठून कुठून येतात. अगदी डोंबिवलीला पण मिरवणूक असते पण डोंबिवलीची माणसं इथे येतात इतकं. ही माझ्या मागे बघाल गर्दी अजूनही आहे. आता आपण घरी जाऊया कारण वीरा माझी वाट बघते. चला. आणखी एक, जर तुम्ही गिरगावात येत असाल तर पणशीकरांकडे नक्की जा. तिथला थालीपीठ आणि आपलं शीतपेय हे दोन्ही नक्की ट्राय करा. खरंच खूप चांगलं आहे. आम्ही नक्की येतो, जेव्हा मी येतो तेव्हा मी ट्राय करतो. बट आजच्या दिवशी नाही यायचं. आज खूप गर्दी आहे तिकडे, बाहेर नंबर लागलेले आहे. इतकंच सांगायचं होतं. बरं, दुसरी गोष्ट आपण संध्याकाळी पुन्हा येऊ. मे बी ह्या मठात येऊ किंवा दादरच्या ते मला माहीत नाही. बट वैदू आणि वीराला घेऊन मला मठात यायचं आहे. सो बघू संध्याकाळी कसा वेळ होतो. सो डायरेक्ट आपण संध्याकाळी भेटू. भेंडी जेव्हा जेव्हा मी येतो आमच्या लोअरपर्यंत एस्केलेटर कधीच चालू नसतं. अजून एक गोष्ट सांगायची झाली, एवढ्या उन्हात फिरतात तर बॉडी हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करा. माझ्या अनुभवातून सांगतो आहे. आणि खूप खूप धन्यवाद स्वामी प्रतिष्ठानचं जे दरवर्षी काही ना काही नवीन घेऊन येण्याचा प्रयत्न करतात मिरवणुकीमध्ये. जसं
यावर्षी रामराज्य होतं आणि आपल्या लोअर परेलमध्ये पण मिरवणूक असते, त्याचा आवाज येतो आहे मला. पण एक खरं सांगू, ह्या वयोगटात जवळजवळ 21 ते 35 ह्या वयोगटातील म्हणजे मुलं मुली असतात. सो काही मोस्ट ऑफ दी अविवाहित असतात आणि त्यात समजून जा तुम्हाला मला काय म्हणायचं आहे. पण मला माझे पूर्वीचे दिवस आठवले, जेव्हा मी आणि वैदू यायचो. जेव्हा मी सुरुवात केलेली तेव्हा ढोल पथकात वगैरे असायचो, बट ते एवढं सगळं कॅरी करणं, ढोल त्यात वाजवणं एवढं होणं इट्स अ बिग, हे सोपी गोष्ट नाही आहे आणि त्या गर्दीला सांभाळून. सो खूप खूप आभार आणि काळजी घ्या जे नवीन लोक ह्याच्यात सहभागी होतात. बस इतकंच सांगायचं होतं. आता बघू लोअर परेलच्या मिरवणुकीचे तुम्हाला दृश्य दाखवतो. गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग. आणि थेट दुपारनंतर आपण आत्ता भेटतो आहे. मी म्हटलेलं की लोअर परेलच्या मिरवणुकीचे तुम्हाला काही फुटेज दाखवेन, पण मी येईपर्यंत पालखी फोडून निघून गेलेली आणि मी इतका दमलेलो की पुढे जाण्याची ताकद नव्हती. दुपारी मस्त झोप काढली आहे. मम्मीने केलेलं जेवण श्रीखंडपुरी, एक नंबर. आणि आत्ता आम्ही आलो आहे ॲज युजल तुम्हाला सांगितल्यानुसार मठात, पण आम्ही आज नवीन ठिकाणी आलो आहे. कुठे आलो आहे ते मी तुम्हाला सांगतो. आणि माझ्यासोबत आहे वीरा, वैदू आणि अजून एक मेंबर आहे, कोण सांगू, तस्मय. हा बघा, हा अजून एक मेंबर आहे आमचा, हाय कर. आणि भिलाई रोडला हा नवीन मठ उभा केला आहे आणि शब्द आठवत नव्हता मला. आणि एकदम व्लॉगच्या तुम्ही सुरुवातीला तुम्ही जे फुटेज पाहिले असतील, जे काल स्वामींची पालखी निघाली ती ह्या स्वामींची, आणि भिलाई रोडला आहे, महाराष्ट्र हायस्कूलच्या मैदानाच्या अगदी बाजूला आहे. सो आलात तर नक्की या, दर्शन करून घ्या. ही स्वामींची प्रतिमा, इथे सत्यनारायणाची काल आजच पूजा होती आणि इथे होम आहे. आणि हे मंदिर मठ श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी. आज जाऊन तुम्हाला जमलंच तर मी दाखवतो स्वामींची मूर्ती. काल तुम्ही जसंही बघितलं असाल, पण आलात तर नक्की या, सुंदर मूर्ती आहे. आणि इथे आमच्या वीराची हम्मा आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय कर, जय कर. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तुम्ही पाहिलाच असेल मूर्ती किती सुंदर आहे. आणि आम्ही दरवेळेस परेलला किंवा गिरगावात जातो. पाडव्याच्या दिवशी तर मी गिरगावातच जातो, पण ह्यावर्षी मी सकाळी नाही गेलो तिकडे, कारण गर्दी इतकी होती तुडुंब की जायला वावच नव्हता यावर्षी तिकडे. सो आपल्या जवळच इतकं आलं आहे तर म्हटलं जाऊया इथेच, काय नको. आता दरवेळेस आम्ही इथेच येऊ, परेलला वगैरेही जाऊ, पण शक्यतो आम्हाला हे जवळ पडतं आणि इथे अजून लोकांना माहीत नाही. सो जसं जसं लोकांना माहिती होईल तसं इथे पण गर्दी होईल. आत्ता प्लॅन आहे घरीच जायचा, पण काय पार्टी करायची आहे, तस्मयला पार्टी करायची आहे. सो आता घरी जायचं आहे का काय करायचं ते पुढचं पुढे ठरू. पण तुम्ही पण या, अगदी महाराष्ट्र हायस्कूलच्या बाजूलाच आहे, करियर स्टेशनच्या अगदी लागूनच आहे, 1 नंबर प्लॅटफॉर्मला. जर तिथून 1 नंबर या 2 नंबर, हा तेच एकच प्लॅटफॉर्म आहे, सो त्याला लागूनच आहे. आणि हेच चला. सो आत्ता आम्ही आलो आहे, त्याने सांगितली पार्टी पाहिजे मला. वैदू, वीरा आणि तस्मय, आम्ही सगळे आलो आहे बर्गर किंगमध्ये. आणि हे बघा आमचं, हां हे ते चोकून ही काय करते, फक्त त्याच्यातलं सॉस चोखते, बाकी काय नाही. खायचं एक केल्याशिवाय दुसरं मिळणार नाही. घे तस्मय, तू घे.
समर्थ महाराज की. तो आज वार दुसरा आणि आम्ही आलोय कालिका माता मंदिर दादरच आहे ना, वेस्टला. आणि इथे आले आपल्या स्वामींच्या पादुका. या स्वामींच्या पादुका गेल्या 7 ते 8 दिवस मुंबईमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं दर्शन आहे. गेल्या वेळेस आय गेस 2 ते 3 दिवसापूर्वी लालबागला होतं, त्याच्यानंतर भायखळ्याला झालं आणि आज इथे दादरमध्ये. सो आम्हाला यातलं दर्शन मिळतं हीच खूप मोठी गोष्ट आहे. इथे त्यांनी आज 4 वाजता आलं आहे बुधवारी, आणि गुरुवारी दिनांक म्हणजे उद्या सकाळी 9 वाजता ते इथून प्रस्थान करतील दुसऱ्या ठिकाणी. आणि या स्वामींच्या अक्कलकोटवरून आलेल्या पादुका जे दिलेलं आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. शाबाश. नमस्कार मंडळी, थेट गुढीपाडव्याच्या दिवशीनंतर आपण आज भेटतोय आणि आज आहे ईद. सो ईदच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जे माझे सबस्क्रायबर आहेत मुसलमान त्यांच्यासाठी, नाही तर बोलेल मराठी माणसांना पण ईदच्या शुभेच्छा देतो. काय बाबा आजकाल बोलायला कोण मागे पुढे बघत नाही असो. सो आपण आत्ता आलो आहे ताडदेवला आणि चाललो आहे. गेल्या वर्षी पण आपण आलेलो, गेल्या वर्षी विरा लहान होती आणि मम्मा पण होती, मम्मी होती. यावर्षी पण आलो इथे. सो देवीच्या पाय पडायला चैत्रात इथे दरवर्षी देवी बसते ताडदेवला. आणि मग आपल्यासोबत आहे पूर्ण गँग. पुढे जाऊन दाखवतो, गर्दी आहे मम्मी सोडून. पण मम्मीला उपासना करायची होती, आज गुरुवार आहे. तर आमच्या घरी उपवासाचा मोठा थाट असतो. हिला घेऊन चालायला दम लागतो. खाली जाऊन बोलूया. बाय कर. तो इथे समोर दिसतंय ते आपला लोअरपर्यंत आहे मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन. आणि अगदी इथून थोडंसं पुढे गेलात की ती देवी बसते ती जागा आहे. म्हणजे म्हणायचं झाला तर ताडदेवचा राजा बसतो अगदी त्याच्या बाजूलाच ताडदेवमध्येच. आणि आपल्यासोबत आज आहे, एक्सक्यूज मी, हां आपल्यासोबत कोण आहेत? ह्यांना तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तुला नाही का? हिला बोलतोय मी. काय कायमत तू असते. आणि आमचा तू पहिला मुलगा पण आहे. हे हाय कर रे. हाय 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 हाय. आणि ही माझ्या मामाची मुलगी कौमुदी. कसं वाटतं येऊन? नुसती भटकते, नुसती भटकते. नुसती भटकते, भावाच्या राज्यात भटकते बघ. हां हे विरा उतर रे खाली जरा. हाय हाय काय दम लागलाय आईला तुझ्या. चलो. सो अगदी ताडदेवचा राजा बसतो त्याच्या बाजूला ही देवी बसते. पुन्हा एकदा लँडमार्क सांगतो, मुंबई सेंट्रल स्टेशनच्या अगदी समोर वेस्टला. जय. हा उपासना यज्ञ आणि त्यातील जे नामसंकीर्तन सादर करताना खूप आनंद होतो. त्या ठिकाणी उपासना यज्ञ करण्याची संधी मिळते. पुढचं नामसंकीर्तन आपण ऐकूया. रामकृष्ण.
झालाय पाया पडू. आणि ओटी 140 रुपये. वा बिझनेस असो. पण कसं वाटलं कौमुदी? भारी होता. पहिल्यांदा बघितलं ना. आमच्याकडे मागी देवी पण येतात आजकाल. पण नाही, ही देवी फार आधीपासून येते. म्हणजे मी तर गेली 4-5 वर्ष येतोय. याच्या अगोदरपासून येत असावी मला माहीत आहे. मुंबईची ताडदेवची राजराजेश्वरी. आणि आपल्या इथे पण बसली आहे, म्हणजे आपली भैरी भवानी. सो त्याच्यासाठी उद्या जाऊ घेऊन, बघू कसं पॉसिबल होतं किंवा आजही जाता आलं तर आजही जाईल. तो तिथलंही दर्शन दाखवील. आणि त्यांचं पहिलं वर्ष आहे, तर 2 वर्ष अजूनही आहे त्यांच्याकडे. 3 वर्ष बसवणार आहे. काय आलं तर मी तुम्हाला म्हणाल्यानुसार की आमच्या एरियामध्ये म्हणजे लोअर परेलमध्ये पण पहिल्यांदा चैत्र महिन्यात देवी बसवली आहे. शेलार मामा फाउंडेशन यांच्या पुरस्कृत. म्हणजे शेलार मामा म्हणजे आपले सुशांत शेलार, मराठी इंडस्ट्रीमधले. आणि त्यांच्या वाईफने आता सध्या आरती चालू आहे. सो वैदू आणि कौमुदी घरी गेलेत. त्यांना तर म्हटलं तुम्ही या मागून, तोपर्यंत मी पुढे जातो. चला आपण पण जाऊया आतमध्ये. अशी रोषणाई बघून पुन्हा एकदा नवरात्र आल्यासारखंच वाटते. आणि भारी वाटतं असे प्रोग्राम जेव्हा होतात लोअर परेलमध्ये. पूर्ण अशी सजावट जेव्हा दिसते, सणासुदीला वाव नसतो. इतके सण आमच्याकडे असे साजरे केले जातात. धन्यवाद सुशांत शेलार, त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतल्याबद्दल. कुलस्वामीनी श्री भैरी भवानीचा विजय असो. सो आत्ताच आरती झाली आणि त्यामुळे खूप गर्दी आहे. सो शक्यतो आम्ही एकदम पुढे जात नाही आहे. सुशांत शेलार तिथेच उभे आहेत त्यांच्या सहकुटुंब, सहपत्नी आणि मुलीसोबत. आणि ह्या मॅडमना इथे थरा होत नाही आहे. थांब बघू ते कोण. सो तुम्ही पण इथूनच दर्शन घ्या. आपण पुन्हा येऊ जर वेळ मिळाला तर, कारण अजूनही 7 ते 8 दिवस बाकी आहेत देवी विसर्जन होण्यासाठी. चला, अम्बे मात की जय. बरं, आम्ही आलो आता दादर स्टेशनला. विरा, ट्रेन कशी चालते? सो आम्ही आलो दादर स्टेशनला. त्याचं कारण आहे, जसं आम्ही मम्मी पप्पांना सोडायला आलेलो गावी जाताना, तसं आता आम्ही त्यांना पिकअप करायला आलो आणि वीराला घेऊन आलो आहे. त्यांच्यासाठी सरप्राईज आहे. फर्स्ट टाईम वीराला घेऊन आलो आहे. वीरा, वैदू, मी. भावेश अगोदर ऑलरेडी आला आहे. मांडवीने येत आहेत. आणि किती वाजलेत ग? 9:10. सो 9:07चा तर टायमिंग आहे दादरला, पण अजून काही ट्रेनचा पत्ता नाही. बघूया कधी येते. आणि आपण एक्सप्रेशन कॅप्चर करूया आपल्या आजी आजोबांचे, वीराला बघून काय करतात. चला. असं असतं दरवेळेस जेव्हा येतो ना, ट्रेन लेटच होते. सो ट्रेनचा टायमिंग 9:07चा आहे. ट्रेन लागली तर त्यांनी इंडिकेटर तर दिलं आहे. S1 थोडा पुढे आहे. S1 आहे आपला. मम्मी पप्पा येतात, भावेश पण आला. आणि ट्रेन जवळजवळ 30-एक मिनटं तरी लेट झाली. 15-20 मिनटं, 30 मिनटं होतील, कारण आत्ता ते घाटकोपरून निघाले. भावेशला जस्ट पप्पांनी कॉल करून सांगितलं लेट सी. पण मी वैदू आणि वीराला सांगितलं तुम्ही लांब राहा. त्यांचे अचानकवाले रिॲक्शन आपण बघू. ही जाणारी आहे गावाकडला जाणारी गर्दी आहे जनरल डब्याची कोकणात, जी नेहमीच एवढी गर्दी असते. आणि ही आता मुंबई सेंट्रलला जाऊन परत रिटर्न येणार आहे. आणि ही आपली मांडवी एक्सप्रेस, जी जवळजवळ 20 मिनटं लेट आली. आणि हा आम्हाला पूर्ण प्लॅटफॉर्म चालत जावं लागणार आहे सगळं सामान घेऊन. अरे बापरे.
चल चल घे तिला, चल पुढे जाऊया. सामान तरी हा चल चला चला चला. हा ट्रेन गेली, चला ट्रेन गेली. चल चल चला चला. सामान तरी यावेळेस कमी आहे. ह्या 3 मम्मीकडे 1 4 एक माझ्याकडे 2 आहेत. माझ्याकडे 5 बॅग आहेत. चला आता डायरेक्ट घरी जाऊया. खूप लपडी झाली तिकडे. जनरलची माणसं रिझर्वेशनच्या डब्यात घुसवली, त्याच्यावरून मारामारी. आणि हे कॉमन आहे कोकणात जायला. खुश झाली विरा, खुश झाली.